श्री स्वामी समर्थ. माझ्या श्रद्धानाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माझ्या ताईंनो आणि दादांनो, आज सविता ताईंचा हृदयस्पर्शी अनुभव आपण ऐकणार आहोत. तर अगदी मनाला आणि काळजाला घर करून जाणारा असा अनुभव आहे सविता ताईंचा. तर तो अगदी मनापासून ऐका. आज मी तुम्हाला सविता ताईंचा एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकताना तुमचे डोळे नकळत पाणवतील. हा अनुभव स्वतः सविता ताईंनी आपल्या श्रद्धेने आणि भावनेने सांगितलेला आहे. त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की मला काहीच मार्ग दिसत नव्हता. सविता ताई एका अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबात राहत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो आईवर जीवापाड प्रेम करायचा. घरात परिस्थितीची फारच हालाकीची होती. दिवसभर कष्ट करूनही घर चालवणं कठीण व्हायचं. पण एक दिवस सविता ताई अचानक खूप आजारी पडल्या. सुरुवातीला त्यांनी वेदना सहन केल्या आणि मुलाला काहीच सांगितलं नाही. पण दिवसेंदिवस त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली. शेवटी मुलगा घाबरला आणि आईला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि कुटुंबाला सांगितले की पुढील उपचारासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण डॉक्टरांनी सांगितलेला खर्च जवळपास 12 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. माझ्या ताईंनो आणि दादांनो, ज्यांच्या घरात रोजच्या खर्चाचीही चिंता असते त्यांच्यासमोर 12 लाखांचा आकडा आला तर त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल. ज्या मुलाने हात जोडून डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, माझ्या आईला वाचवण्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का? पण त्याला त्या क्षणी काहीच उत्तर सापडलं नाही. तो हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि समोर आई उपचारासाठी थांबली होती. तेव्हा त्याला एकच नाव आठवलं, श्री स्वामी समर्थ. त्याने डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही, पण माझी आई मला हवी आहे. माझी ताकद संपली आहे स्वामी. आता तुमच्याशिवाय माझं कोणी आहे का? त्या रात्री तो आईच्या जवळच बसून राहिला. त्याच्या हातात सविता ताईंचा हात होता आणि होठावर फक्त एकच नाम होतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सविता ताई म्हणाल्या, त्या रात्री माझ्या मुलाच्या डोळ्यात मला भीती दिसत होती. माझा मुलगा मला धीर देत होता, पण आतून तो पूर्णपणे तुटला होता. मी त्याला हळूच म्हटलं, बाळा, रडू नकोस, स्वामी आहेत ना. तो काही बोललाच नाही. फक्त माझ्या कपाळावर हात ठेवून शांत बसला होता. त्या रात्री आम्ही दोघांनीही स्वामींच्या चरणी आपली चिंता सोपवली. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये एक अचानक घटना घडली. डॉक्टरांनी सविता ताईंच्या कुटुंबाला पुन्हा बोलावले. मुलगा घाबरतच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. त्याला वाटलं आता खर्चाचीच पुन्हा चर्चा होणार. पण डॉक्टर शांतपणे म्हणाले, तुमच्या आईच्या उपचाराबाबत काही व्यवस्था झाली आहे. मुलाने आश्चर्याने विचारलं, डॉक्टर, पण आमच्याकडे पैसे नाहीत. डॉक्टर म्हणाले, तुमची काळजी करू नका.
आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तो क्षणभर काहीच बोलू शकला नाही. त्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मनात फक्त एकच शब्द म्हटला, स्वामी. उपचार पुढे सुरू झाले. सविताताईंची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी त्यांचा उपचार यशस्वीपणे पार पडला. कुटुंबासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी वेळी मदती व्यवस्था झाली आणि 12 लाखांचा अनपेक्षित खर्च त्यांना स्वतःकडून करावा लागला नाही. सविताताईंचा मुलगा हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि आकाशाकडे पाहिले आणि डोळ्यात अश्रू येऊन हात जोडले. त्याला वाटलं, ज्या क्षणी आपल्याकडे काहीच उरलं नव्हतं त्या क्षणी कोणाला तरी आपल्याला आधार दिला. सविताताई बऱ्या झाल्यानंतर म्हणाल्या, माझ्यासाठी हा अनुभव पैशापेक्षा मोठा आहे. कारण संकटात आम्हाला मदतीची माणसं मिळाली. डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि श्रद्धेने आम्हाला धीर दिला. त्या म्हणाल्या, त्या दिवसानंतर मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा मनातली आशा मात्र सोडू नये. माझ्या प्रिय भक्तांनो, कदाचित आज तुमच्यातही घरात एखादी चिंता असेल. कदाचित तुम्ही कोणत्या तरी अडचणीतून जात असाल, पण एकटे वाटत असेल तर आपल्या माणसांशी बोला, मदत मागा आणि योग्य मार्ग शोधत राहा. श्रद्धा मनाला धीर देऊ शकते आणि संकटात पुढे चालण्याची ताकद देऊ शकते. आज सविताताईंचा हा अनुभव ऐकून तुमचं मन भरून आलं असेल तर मनापासून स्वामींचे नामस्मरण करा आणि आपल्या आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी एक सुंदर अशी प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण प्रत्येक कठीण काळात माणसाने आशा सोडू नये आणि चांगल्या कर्मासोबत मदतीचा हातही शोधत राहावा. श्री स्वामी समर्थ.